हाँ बोला. खाली आलोय सर. निघायचं? आलो. चला. ईशाचे बाबा, ईशाची आई, मी आता येतो. कुठे निघालात तुम्ही? आता लग्न तर होणार नाहीये, काही कामही राहिलं नाही. आता मला गेलं पाहिजे ना. निमकरे काय म्हणतायत? अगं बरोबर आहे त्यांचं. ते काय कायमचे राहतील का इथे आपल्या बरोबर? मला वाईट वाटतंय चाललेत म्हणून. वाईट तर आम्हालाही वाटतंय. काय गैशा नाही का? पण पुष्पा, खरं तर हे इतके दिवस इथे थांबले, आपल्याला त्यांचा सहवास मिळाला, हेच आपलं भाग्य म्हणायला पाहिजे. अहो भाग्य कसलं बाबा? हो भाग्यच हो. तुम्ही रोज रोज इथे यायची सवय लागली आम्हाला. पण काय करणार, जावं तर लागणारच आहे. माझी खूप कामं तशीच राहिलेत. हो बरोबर आहे. आणि आमच्यामुळे तुमचा खूप वेळ वाया गेला नाही का? वाया गेला? उलट कारणी लागला. येतो मी आता. विक्रांत सर, मी तुम्हाला एक विनंती करू? उद्या एक दिवस परत याल? पार्टी द्यायची आम्हाला. पार्टी? हो, म्हणजे ईशानी दिली तशी नाही, छान हॉटेलात जाऊन. पण या सगळ्याची खरंच काय गरज आहे? नाही हो, तुम्ही एवढा तुमचा मोठा बिझनेस सोडून इथे मदतीला आलात, ईशासाठी आमच्यासाठी केवढं केलं. आम्हाला काही नाही तर त्याची परतफेड म्हणून एक छोटीशी पार्टी देऊ द्या. अहो पण निमकर सांगा ना यांना. बरोबर आहे तिचं म्हणणं. काय तुम्ही उद्या दुपारी आमच्या बरोबर जेवायला या, आम्हाला बरं वाटेल. याल ना? येईल. खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांबरोबर राहून मला सुद्धा खूप छान वाटलं. माझा भूतकाळ पुन्हा एकदा जगतो असं वाटत होतं. येऊ मी? तुमचा आशीर्वाद कायम राहू दे, कारण तो आशीर्वादच मला नेहमी बळ देत असतो. या, वाट बघतो उद्या. इथून कधी फ्री होणार तू? का काही अर्जंट? कर्जतवरून फोनवर फोन येत आहेत. आई साहेबांना काय सांगायचं काहीच कळत नाही. शिवाय ऑफिसमध्ये कामाचा खोळंबा होतोय सर. उद्याचा एक दिवस, मग सगळं संपेल. तेरी बाहों में मर जाए हम म्हणायचं असेल ना, तर त्यासाठी आधी त्यांना सगळं क्लिअर सांगितलं पाहिजे, अगदी स्पष्ट.
आलीस का ग? आई समोर कसं बोलू? आयडिया. आज तारीख काय आहे सर? गेले काही दिवस तारीख वार काही लक्षातच राहत नाही माझ्या. ते आलंय माझ्या लक्षात. कुठे चाललो आता आपण? ऑफिसला. आत्ता? हो. का काही अर्जंट आहे? हो. काय? कोणाचा वाढदिवस आहे आज? ईशाची आई, ईशाचे बाबा, ईशा यांच्यापैकी कोणाचा वाढदिवस नाही ना आज? माहित नाही. आजपर्यंत असं कधीही झालेलं नाही सर की तुम्ही आजचा दिवस विसरला. ओह, जयदीपचा वाढदिवस. सकाळपासून तुम्ही एक फोन नाही केला सर त्यांना. ते आहेत आता ऑफिसमध्ये. सगळ्या स्टाफला थांबवून ठेवलंय. आपण गेलो की केक कापायचा. मायरा, सर नक्की येणार आहेत ना? हो, झेंडे त्यांना घेऊन येत आहेत. नाही, सगळा स्टाफ वाट बघतोय म्हणून विचारलं. आय नो, बट he'll be here any moment for sure. ओके. Yeah. आले सर. वेलकम सर. हॅलो सर. हॅलो हॅलो हॅलो. हा, बर्थडे बॉय. जयदीप, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू दादा. पण काय दादा, सकाळपासून साधा फोन सुद्धा नाही तुझा. माझा तर मूडच नव्हता माहितीये सेलिब्रेशनचा. असं कसं? सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे. हा मायरा, केक? या शुअर. सरांना तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून सरांनी बजावलं होतं की तुम्हाला काय कळू देऊ नका म्हणून. आय नो दादा, माझा बर्थडे कधीच विसरणार नाही. थँक्यू दादा. थँक्यू फॉर दिस लवली सरप्राईज. दादा, आता मला वाटतंय की माझा बर्थडे. चला आता लवकर केक कापा, कारण सगळ्यांचे चेहरे बघ कधी एकदा केक खायला मिळतो असं झालं. या. हा केक कोणी आणलाय? मी आणलाय सर. वाय? वाय? सरंजामेच्या स्पेलिंग मध्ये ई पुढे वाय लावलायस. गुड. आय एम इम्प्रेस्ड. आय ऍक्च्युली न्यू दॅट सर. हा? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Jaydeep. Happy birthday to you. Happy birthday Jaydeep. थँक्यू दादा. थँक्यू. हा. आणि हे आहे. वाव. हे माझ्याकडनं तुला एक छानसं गिफ्ट. थँक्यू दादा. पण दादा, आज मी पण एक सरप्राईज देणार आहे. ऍक्च्युली ते मलाच दिलेलं गिफ्ट आहे. FM, हे आठ ठेव आणि माझावाला घेऊन ये. तुला सांगतो दादा, त्या सरंजामेच्या स्पेलिंग मध्ये शेवटचं वाय ऍड केला ना, त्यामुळे मला आज ही गोष्ट मिळाली. कसं आहे, हा वाय ऍड केल्यामुळे शेवटी येणाऱ्या ईचा निगेटिव्ह परिणाम मारला गेलाय.
थँक्यू. सो प्रेझेंटिंग अ वंडा प्रिंटिंग मशीन. काय आहे? सांगतो. पण त्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय स्टाफ कडून. तुमच्या मते या जगात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? पीस ऑफ माइंड. सर प्रामाणिकपणा. फॅमिली सर. आय थिंक मनी इज एव्हरीथिंग. यू सेड इट. यू सेड इट मायरा. पैसा. पैसा असेल तर सगळं शक्य. पैसा असेल तर मग फॅमिली आहे, पीस ऑफ माइंड आहे, सगळे. आणि म्हणूनच मी हे मशीन आणले जे पैसे छापतं. इनक्रेडिबल डिस्कवरी. इनक्रेडिबल. रिअली. अनबिलिव्हेबल सर. मायरा, येस सर. युअर टर्न. कम ऑन मायरा. कोरा कागद टाक आतमध्ये आणि जी नोट येईल ती तुझी. वाव. हा मायरा, ही नोट तुझ्यासाठी गिफ्ट. ओके सर. थँक्यू सो मच. पाहिलं? सुपर इजंट इट. आणि या मशीनची कॉस्ट फक्त 5 कोटी. नाही पण दादा, मी पूर्णच्या पूर्ण पैसे दिले नाही. अर्धेच दिले आणि अर्धे छापून देणार आहे. दादा, आता एक नोट खास तुझ्यासाठी मी स्वतः काढणार. रिटर्न गिफ्ट. हा पेपर खराब आहे बहुतेक दादा. दुसरा घेतो. काहीतरी प्रॉब्लेम झालाय बहुतेक. मी करतो सॉर्ट. नॉट टू वरी. कोणाला येतं का रे दुरुस्त करता? अरे येतं का कोणाला दुरुस्त करता? जयदीप कूल डाऊन. अरे दादा, यायला पाहिजे त्यातनं नोटा. यायलाच पाहिजेत. काय फालतू मशीन आहे. जयदीप.
सर तिकडेच होते ना? बेडेकर सदन चाळ. ईशा निमकरने दिलेलं प्रॉमिस मोडलंय. बट आय एम गोना गिव्ह इट बॅक टू हर. कसलं प्रॉमिस? नाही काही नाही. मी ऍक्च्युली हा विचार करत होते की आज ईशामुळे सर जयदीप सरांचा बर्थडे विसरले. दॅट इज टू मच झेंडे. फक्त उद्याचा दिवस, मग सगळं ओके होईल. सरांनी प्रॉमिस केले मला तसं. झेंडे अजून एक दिवस? आय एम सॉरी, आय कॅनॉट मॅनेज. बघा, त्यांनी ठरवलंय त्याला आपण काही करू शकणार नाही. झेंडे जनरल बॉडी मीटिंग आहे. सरांनी प्रेझेंट राहणं महत्वाचं आहे. मी काय करू शकत नाही मायराजी. हे बघा, मी 4 दिवस झाले ऑफिस सांभाळते कसं बस. त्यांना इकडे कसं आणायचं मीटिंगसाठी तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ही हॅज टू बी देअर. झेंडे, मला नाही वाटत ते माझं ऐकतील. का ते काहीच कळत नाही. ईशाच्या बाबतीत सर आपला विचार बदलणं मुश्किल आहे. झेंडे, ईशाचं कौतुक करणं बंद करा आता आणि सरांना मीटिंगला कसं बोलवायचं ह्याचा विचार करा. सर उद्या येणार. तुम्ही मीटिंग लावा. व्हॉट्स द प्लॅन? ते तुम्ही माझ्यावर सोडा मायराजी. तुमच्याकडनं हेच एक्सपेक्ट केलं होतं झेंडे. थँक्यू व्हेरी मच. हे प्रकरण नक्की काय आहे याचा कौल आमच्या गावचा पीरबाबाच देईल. सॉरी? तुम्ही फक्त जय पीर बाबा म्हणा. जय पीर बाबा. हे सगळं स्वप्नच आहे सर. त्या ब्लँक चेक पासून ते आतापर्यंत माझ्या लग्नासाठी तुम्ही मदतीला आलात. आयुष्यात कधीच केली नसतील अशी कामं केलीत. मग तुम्हाला वाटलं की हे लग्न होणं योग्य नाहीये म्हणून तुम्ही चक्क माझे शाहरुख खान झालात. तुमचा माझ्यावर खूप विश्वास आहे असं तुम्ही आजपर्यंत कितीतरी वेळा मला म्हणालात सर. तुमच्यासाठी विश्वास हेच प्रेम आहे ना? आईला माझी काळजी वाटते कारण ती माझी आई आहे. बाबांना माझी काळजी वाटते कारण ते माझे बाबा आहेत. पण तुम्ही माझे कोण आहात? मला तुमच्याबद्दल काय वाटतं हे तुम्हाला माहिती आहे सर. पण तुम्हाला माझ्याबद्दल नेमकं काय वाटतं हे मला कधी कळणार? त्या दिवशी गार्डन मध्ये मला म्हणालात की माझी काळजी घेणारा, माझ्यावर प्रेम करणारा जोडीदार मला मिळायला हवा म्हणून. तुम्ही माझी काळजीही करता आणि तुमचा माझ्यावर विश्वासही आहे. मग तो जोडीदार तुम्हीच का नाही बनत सर? वाह, इस बार तो तेरी लाइफ बन ही जाएगी. पण रुपाली, हे लेटर वाचून ते काय म्हणतील काहीच कळत नाहीये ग. चूज कर. म्हणजे आता परत एक हो आणि एक नाही असं असेल ना? हो, पण उत्तर तरी कळेल. कर ना चूज प्लीज. याची काहीच गरज नाहीये मॅडम, कारण याचं उत्तर मला ऑलरेडी माहितीये. काय ग, काय वाटतं तुला? काय म्हणतील ते? मला सांग, आपली सगळी कामं सोडून ते इथे आपल्या चाळीत आले, बरोबर? बरोबर. मग आता मला सांग, त्यांच्यासारखा इतका मोठा आणि बिझी माणूस असं का करेल? कारण त्यांना काळजी वाटते माझी रुपाली. अगं फक्त काळजीच वाटत असती ना तर मग त्यांनी त्यांच्या माणसांना पाठवलं असतं ना मदतीला. मग आता आपल्या हातातली सगळी कामं सोडून इथे स्वतः येण्याचं कारण फक्त एकच असू शकतं मॅडम. शाहरुख को भी प्यार हो गया है ईशा. खरंच तुलाही असंच वाटतं? सवाल. पण हे पत्र वाचून काय म्हणतील ग ते? अगं हो म्हणतील. खरंच? म्हणजे मला तरी असं वाटतं की ते तुला होच म्हणतील. आय रिअली होप की असंच होईल रुपाली. असंच होणार ईशा.